आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। अजित पवार यांच्या निधनानंतरचा पक्षाचा पत्रव्यवहार ग्राह्य मानू नका, सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र, पटेल आणि तटकरेंवर नाराज। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईपर्यंत जी पत्रे पाठवली गेली त्या पत्रांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मोठी भूमिका होती। या काळातील सर्व पत्र व्यवहार रद्द करावा आणि तो अधिकृत मानू नये अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी घेतल्यामुळे तटकरे आणि पटेल यांच्यावर त्या नाराज आहेत काय असा प्रश्न निर्माण झालाय। पीएनजी असेल तर एलपीजी विसरा, गॅस पाईपलाईन उपलब्ध असूनही जोडणी न घेतल्यास 3 महिन्यांमध्ये सिलेंडर बंद। ज्या भागात पाईपद्वारे पीएनजी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे तेथे आता घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बंद केला जाणार आहे। कांदा प्रश्नावर दीर्घकालीन पर्यायांसाठी सरकारची समिती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। कांदा उत्पादकांना अनुदान जाहीर करण्याची मंत्री भुजबळ यांची मागणी। नाशिक, पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या जास्त कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशन करता येईल का याबाबतही समितीने पडताळणी करणे गरजेचे। निधी मंजूर, लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार 1500 रुपये। लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 277 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून ही रक्कम महिला आणि बाल विकास विभागाच्या निधी वितरण प्रणालीवर वर्ग करण्यात आली आहे आणि त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। ट्रम्पच्या नव्हे तर आमच्या अटी पूर्ण झाल्या तरच युद्धविराम, इराण ठाम। अमेरिकेचा 15 कलमी शांतीवार्ता आराखडा फेटाळलाय। यामुळे ट्रम्प दावा करत असलेल्या शांतता चर्चांना खीळ बसली। यामुळे दोन्ही चर्चांमधील तणाव देखील वाढला असून मध्य पूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र झालाय। विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक व्याघ्र प्रकल्प, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन मोठा निर्णय, वनमंत्री नाईक यांची घोषणा। पूर्व नागपूरमधील पारडी आणि भांडेवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना शासनाकडून लवकरच मदत निधी दिली जाणार। पक्षावर ताब्यासाठी पटेल आणि तटकरेंची काळी जादू, रोहित पवार यांनी केला गंभीर आरोप। अजितदादा जिवंत असताना घराबाहेर ब्लॅक मॅजिक। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षावर ताबा मिळवायचा होता, त्यासाठी काळी जादू करून हा सगळा कट रचला गेला असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला गेला। 90 लाख शेतकऱ्यांना 1800 कोटींचे वाटप, मुख्यमंत्री फडणवीसांच्या ते नमो शेतकरीचा 8वा हप्ता वितरित। विधान भवनात आयोजित या समारंभामध्ये ऑनलाईन माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली। अजित पवारांचा घातपात असल्यास कोणाच्याही बापाला सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही। हा अपघात घातपात असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप समोर आल्या नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाला अखेर मंजुरी। या महामार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरणाचे सुमारे 4207 कोटी रुपये खर्चाचे हे काम मॉन्टे कार्लो लिमिटेड कंपनीला मंजूर करण्यात आले आहे। आता ही कंपनी रस्त्याचे काम 4 वर्षांच्या कालावधीमध्ये पूर्ण करणार आहे। सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष विक्री आणि बेदाणा निर्मितीला वेग, उत्पादकांची लगबग वाढली। द्राक्षाला 60 ते 70 रुपयांचा दर, उच्च प्रतीच्या बेदाण्याला 250 ते 350 रुपयांपर्यंतचा भाव। ढोबळी मिरचीच्या वजनावरून अडले शेतकरी बांधव त्रासले। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तासभर शेतमालाचे लिलाव ठप्प। ढोबळी मिरचीचे लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रेटमध्ये आणलेल्या ढोबळी मिरचीची कंपनीमध्ये 11 किलो प्रमाणे भरती करून देण्याची गळ घातल्याने शेतकऱ्यांनी 11 ऐवजी 10 किलो भरती शेतमाल देणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळे शेतकरी आणि बाजार समितीच्या घटकांमध्ये झालेल्या वादामध्ये बुधवारी दुपारी बाजार समितीत ढोबळी मिरचीसह सर्वच फळभाज्यांची लिलाव प्रक्रिया तासभर ठप्प झाली। निफाडसह सिन्नर तालुक्यामध्ये जाणवू लागली पाणी टंचाई, शेतकऱ्यांना शेतीसह पशुधन सांभाळणं अवघड, कडवा कालव्याला आवर्तन। मंजुरीपेक्षा जास्त निधी देत केंद्राचा सुखद धक्का, कृषी विभागाने वेळेत अनुदान वाटल्याचा परिणाम। आर्थिक वर्ष समाप्त होण्यास अवघा 1 आठवडा बाकी असतानाच केंद्र शासनाने मंजुरीपेक्षाही जास्त निधी पाठवून राज्याच्या कृषी विभागाला सुखद धक्का दिला आहे। पुणे जिल्ह्यात 5 महिन्यांचा मुक्काम आटोपून ऊसतोडणी कामगार निघाले गावाकडे। जिल्ह्यातील ऊसतोड हंगाम संपला। सर्वच कारखान्यांनी गाळप बंद केल्यामुळे गावाकडे जाण्यासाठी कामगारांची लगबग। साखर उद्योगातील तिसरा घटक ऊसतोडणी कामगारांच्या जीवाला मात्र घोर। महिलांची डिजिटल बदनामी आता गुन्हा ठरणार, 3 वर्षांचा कारावास। भारतीय न्यायसंहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी।
नांदेड जिल्ह्यातील वसमत तालुक्यासह परिसरात 3 महिन्यानंतर पुन्हा भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीती, गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी. सोलापूर जिल्ह्यात 22 गावांना 30 वर्षांपासून पाणी मिळेना. नीरा देवधरच्या प्रश्नावरून विधानसभेमध्ये सरकारला आमदार उत्तमराव जानकरांनी दारेवर धरलं. लातूर जिल्ह्यातील निलंगा परिसरात अतिवृष्टीने जमिनीची खरडण, प्रशासनाने हक्कही हिरावलाय. शेतकरी मदतीपासून वंचित, दोषी कोण? कृषी की महसूल विभाग? नुकसान भरपाईची मागणी. नागपूर जिल्ह्यात उमरेडकरांनी दिवसभरात खरेदी केले 80,000 लिटर पेट्रोल आणि डिझेल. अर्ध्या अधिक पंपांवर पेट्रोल डिझेल नाही, हे फलक झळकले. युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल पंपांवरील साठा लवकरच संपणार, पेट्रोल डिझेल मिळणार नाही, अशा खोट्या बातम्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यात. नागरिकांनी पॅनिक न होता तो स्टॉक करण्याचा सपाटा सुरू केलाय. छत्रपती संभाजीनगर विभागाला मिळणार 100 राजमाता जिजाऊ बसेस. स्मार्ट बसेसमुळे प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध होणार. नागपूर जिल्ह्यात मनरेगाची हमी कागदावरच, केवळ 8% कुटुंबांना 100 दिवस रोजगार. कॅगच्या अहवालात ठपका, राज्यात अंमलबजावणीत गंभीर त्रुटी समोर आल्यात. राज्यातील 28,279 ग्रामपंचायतींपैकी 2,258 ग्रामपंचायतीमध्ये ग्राम रोजगार सहाय्यकांची नियुक्तीच करण्यात आलेली नव्हती. नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरात सोयाबीन चुकारे रखडले. शेतकऱ्यांची 30 लाखांहून अधिक रुपये अडकले, चौकशी सुरू. गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार. भारताने 7 वर्षांनी पहिल्यांदाच इराणकडून खरेदी केला एलपीजी. भारताने इराणकडून एलपीजी गॅस खरेदी केला आहे. 2019 नंतर पहिल्यांदाच भारताने इराणकडून एलपीजी गॅस खरेदी केलाय. हा व्यवहार रुपयांमध्ये झाला. आखाती युद्धाचा बसला फटका, तेल स्टीलसह खते महागले. खाद्यतेलाच्या डब्यात 350 रुपयांची वाढ, खतांच्या किमतीतही 45% वधारल्या. खाद्यतेलासोबतच बांधकाम लोखंडाच्या दरात देखील वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये 53 ते 55 रुपये प्रति किलो असलेले लोखंड आता 57 ते 59 रुपयांवर पोहोचले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नावालाच मोफत भांडी, प्रत्यक्षात 1000 रुपये मोजल्याशिवाय किट नाही. बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये घोळच घोळ. आणखीन एक चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ. एजंट म्हणतो सर्वांचे हिस्से वाटे ठरलेले, गोदाम चालकालाही पैसे द्यावे लागतात. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, विजांच्या कडकडासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान. शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात. बार्शी शहरात सायंकाळी 7च्या सुमारास पावसाची हजेरी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपिटीला आठवडा उलटला तरी पंचनामे होईना, शेतकऱ्यांचा संताप. कन्नड तालुक्यातील अनेक गावांकडे प्रशासनाने फिरवली पाठ, आमदारांचे आदेशही धुडकावलेत. सोयगाव तालुक्यात जलजीवनचा बोजवारा, विहिरी आणि हातपंपांनी तळ गाठलाय. तालुक्यात पाणी टंचाईचा भीषण वेढा, ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होते. बडगाव तालुक्यात अवकाळीचा 47 गावांना फटका, 2,854 हेक्टर क्षेत्राचे नुकसान. पंचनामे करून भरपाई देण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी. पुरुषांवरही होतात अत्याचार, त्यांच्यासाठी कायदा का नाही? विधानसभेतील ज्येष्ठ सदस्यांनी पुरुष अत्याचाराविरोधी कायदा करण्याची जोरदार मागणी बुधवारी विधानसभेत केली. त्यावर महिलांना न्याय देताना पुरुषांवर अन्याय होऊ न देण्याची काळजी सरकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशी दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.